नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण आळूवडी। भरपूर प्रमाणात पौष्टिक आणि कमी तेल लागणारी ही आळूवडी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळेस आपण आळूवडी खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये चुरचुर होती, त्यासाठी छोटे मोठे टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। सर्वात आधी आपण मसाला काढून घेऊया। इथं मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहे। सर्व मसाला आपण आता मिक्सर जारमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया। मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। तर ही आपण याची पेस्ट करून घेऊया। कोथिंबीर इथं भरपूर प्रमाणात घेतलेली आहे मी। इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे। बारीकच पेस्ट करून घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला आळूचे पानं धुवून घ्यायचे आहे। आळूची पानं दोन पद्धतीचे असतात, एक गावरान आणि एक हायब्रिड। तर आळूचे पानं कसे ओळखायचे, तर आळूचे पानं हे गावरान लाल कलरचे दिसतात आणि त्याच्या दांड्या पण लाल कलरच्या असतात, तर समजायचे आपले आळूचे पानं गावरान आहे। तर हे बघू शकता, मी दाखवलं तुम्हाला एक आळूचं पान। इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। जेवढे आपल्या आळूचे वडे आहे तेवढंच आपण बेसन पीठ घ्यायचं आहे। तर इथं मी घरचंच बेसन पीठ वापरलेलं आहे आणि इथं मी हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मी पेस्ट टाकून घेत आहे। तर ही पेस्ट आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग आपलं हे मिश्रण पतलं होऊ शकतं। तर या अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त पतलं करायचं नाही। पीठ आपलं आता मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। खूप जास्त पतलं पीठ कालवलं तर आपल्या पानाला पीठ राहणार नाही आणि घट्ट जर केलं तर पीठ आपलं व्यवस्थित पानाला लावलं जाणार नाही। इथं माझ्याकडं मध्यम आकाराचे आळूची पानं आहे, तर मी इथं पीठ लावून घेत आहे। त्यानंतर मी आणखी दुसरं एक पान ठेवत आहे त्याच्यावर पण आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे असं छान सगळीकडून। आपल्या पानाला आता पीठ लावून झालेलं आहे। आपण याची आता वडी बनवून घेऊया या अशा पद्धतीनं। बघू शकता किती छान वडी तयार झाली। अशाच पद्धतीनं आपण सर्व वड्या तयार करून घेतल्या। तर आपण आता इथं वड्या उकडण्यासाठी ठेवू। तर मी इथं पॅनमध्ये थोडं आधी तेल टाकलेलं आहे। तर आपण इथं आता एक एक करून वडी ठेवून घेऊया। पॅनमध्ये आपल्याला आधी खाली तेल टाकायचं आहे, नाहीतर मग आपली वडी खाली चिटकू शकते। सर्व वड्या आपण आता याच पद्धतीने ठेवून घेतल्या। या अशा पद्धतीनं जर वडी बनवली ना तर घशामध्ये कधीच चुरचुर होणार नाही। तर नक्की बनवून बघा अशी वडी। तर मी इथं पाणी टाकून घेत आहे वडी शिजण्यासाठी। अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे मी आणि यावर आपल्याला आता झाकण ठेवून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनिटं आपल्याला वडी शिजून घ्यायची चांगली। बघू शकता तुम्ही, मी 10 मिनिटांनं झाकण खोलून बघितलं तर आपली वडी छान फुगलेली आहे। तर आपल्याला अजून 15 मिनिटं ठेवायचं आहे। तर बघू शकता, परत मी झाकण खोललेलं आहे। वडी छान आतमधून शिजते आणि आपलं इथं कुठंच पाणी राहिलेलं नाही। परत मी इथं झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवलेलं होतं बंद गॅस करून। तर बघू शकता तुम्ही किती छान वडी झालेली आहे। तर आपण आता एक एक करून वडी काढून घेऊया। गरमच आहे एवढ्या, तर आपल्याला काढून घ्यायची आहे ताटामध्ये। इथं आपली वडी कुठंही तुटलेली नाही किंवा सुटलेली नाही, सर्व वड्या आपल्या छान अशा उकडलेल्या आहे। तर चवीला पण खूप छान लागते या वड्या, नक्की बनवून बघा। आळूवडी आता इथं कट करून घ्यायची आहे। सर्व आळूवड्या इथं आता मी कट करून घेणार आहे। बघू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहे। तर सर्व आपण आळूवड्या अशाच कापून घ्यायच्या आहे एक एक करून। आळूवडी आपल्याला आता पॅनमध्ये ठेवून कमी तेलात अशी तळून घ्यायची आहे। हलक्याशा अशी गरम करून घ्यायची आहे, खूप जास्त तळायची नाही आपल्याला ही आळूवडी। तुम्हाला जर 2 ते 3 दिवस आळूवडी ठेवायची असेल तर तुम्ही तेलामध्ये तळू शकता। आळूवडी आता आपण या पद्धतीने अशी तळून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही किती छान अशी तळून झालेली आहे। खूप जास्त असं खालीवर करायचं नाही, नाहीतर तुटू शकते आपली आळूवडी। आळूवडी म्हटलं तर लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते। तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी आळूवडी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आजची वडी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व वड्या आपल्या आता इथं तळून झालेल्या आहे. तर नक्की बनवून बघा अशी वडी. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.